आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. कित्येक ज्या फाईल्स बनवल्या आहेत, का बिलं काढली गेली आहेत, तिथे कामच ऑलरेडी झालेली नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका. आणि तुम्ही बघितलं असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. क्लस्टर योजना जी आहे, मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन त्या वाघे शेठमध्ये केलं. कुठे आहे अजून क्लस्टरची योजना? दरवेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशाभूल करायची. त्या दिवशी तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले, अजून त्याचं काहीच काम झालं नाही. ट्रायल केव्हा घेतात? जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते. तुम्ही बघितलं असेल मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत, पण तो ट्रायल केली त्यांनी. त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही, कुठे काय नाही, ते डबे आता कुठे गायब झाले. तर आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व खरं तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या 2.5-3 वर्षात घडलंय. खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल. आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत. ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का. तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत. त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये. फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल, आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत. तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे. लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ती आम्ही सगळे एकत्र लढूच. आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू. आणि आता आम्ही घाबरणार नाही. आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल. ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात. एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं. म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात. सो 4,000 कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी. जुने ठराव बनवतात, जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात. काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.